नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदेवता श्री रूपाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आला अंतिम टप्प्यात. मसरेंच्या निवासस्थानात झाले विधिवत पारंपरिक दहीहंडी पूजन. दहीहंडी मिरवणूक ठरली लक्षवेधी. माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर अमृत कलशाचे झाले पूजन. महापालिकेच्या वतीने कॅम्प शाळेत करण्यात आले होते आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला अचानक रद्द. राजकीय वर्तुळात आले विविध चर्चांना उधाण. आणि MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी. घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या 12 तासात मुसक्या आवळल्या. सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. ग्रामदेवता श्री रूपाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधिवत पूजनाने दहीहंडी मिरवणुकीस मसरेंच्या निवासस्थानातून प्रारंभ करण्यात आला. सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांच्या उत्तर कसबा मसरे गल्ली येथील निवासस्थानातून दहीहंडीची संबळच्या निनादात 11 हंड्यांची आरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदर प्रसंगी नाथ संस्थानचे श्रीरंग महाराज औसेकर, सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, प्रकाश वाले, जगदीश हिरेहब्बू, राजेश हब्बू, बिपिन धुमा, मनीष मसरे, सारंग मसरे व मसरे परिवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पोर्ट्स एरोबिक्सच्या राष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक केले. नॅशनल स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या स्ट्रीमलाईन अकॅडमीच्या खेळाडूंचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतुक केले, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली. डॉक्टर मोहिनी मोरे यांनी प्रशिक्षित केलेल्या या खेळाडूंनी अतिशय लहान वयात राष्ट्रीय पातळीवर ही कामगिरी बजावली आहे. आंतरराष्ट्रीय कोच डॉक्टर मोरे यांनी या खेळाची माहिती दिली. कुमठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. 1.5 मिनिटांच्या स्पर्धेसाठी गेली 2 वर्ष ही मुले सराव करत आहेत. मुलांच्या या यशात त्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंचा, शिक्षक व सहशिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर अमृत कलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय कलश पूजन कॅम्प शाळा येथे संपन्न झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान सुरू आहे. मिट्टी को नमन वीरों को वंदन या घोषवाक्यासह या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प प्रशालेमध्ये अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या अमृत कलशमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे 1 कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद पंचायत समितीचे 11 कलश, जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 कलश आणण्यात आला होता। सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, आशिष लोकरे व मान्यवरांच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी पंचप्राण शपथ घेतली। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे कॅम्प व इतर मनपाच्या प्रशाला यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। सदर कार्यक्रमामध्ये नृत्य, समूह नृत्य, वादन, चर्चासत्रे, व्याख्याने व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले। त्यानंतर सर्व कलश नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांमार्फत 27 ऑक्टोबर 2023 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईला पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमात सोलापूर शहरातील 13 कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, माजी सैनिक, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, दिवाकर रळेकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, माळशिरसचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, माढाचे मुख्य अधिकारी पूजा दुधनाळे, वैरागचे मुख्य अधिकारी विद्या पाटील, ग्रामविकास अधिकारी वैभव आहाळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, भारतीय माजी सैनिक संघटना संचालक रणजित निमंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। टाकली जाईल व त्या कलशांचं पूजन केलं जाईल। कर रहे आज हम सब हाथ जोड़कर माटी को नमन, वीरों को वंदन। कर रहे आज हम सब हाथ जोड़कर माटी को वंदन, वीरों को नमन। चंदन है इस देश की मिट्टी जिसकी रक्षा करते वीर जवान है। चंदन है। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचा सोमवारचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली। इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत। मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केल्याचे बोलले जात आहे। दरम्यान शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील कार्यक्रमाला जाणार नाहीत। पंढरपूर येथे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। शरद पवार यांचा दौरा का पुढे ढकलला याची मला माहिती नाही, पण ही बैठक एकत्रित होती, त्यामुळे जर ते नसतील तर मी देखील जाणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले। पहिली बैठक खरं तर पंढरपुरात होणार होती, मात्र काही कारणास्तव ते पुढे गेल्याचं कळतं। काय नेमकं कारण असू शकतं आणि पुढे काय होणार आहे? पवार साहेबांचा फोन झाला आणि विचारलं की काय तुम्ही येणार नाही असं मला कळलं। ते म्हणाले मी तुम्हाला फोन करणारच होतो, पण पोस्टपोन करावं लागेल आपल्याला, त्यांचं काही काम आहे थोडंसं। काय काम आहे मी काय विचारलं नाही। ठीक आहे म्हटलं, काही विशेष नव्हतंच तसं। ते येणार होते म्हणून महाविकास आघाडीची बैठक आमची, महाविकासने जी महाराष्ट्राची आमची जी पार्टीची आघाडी आहे त्याचे लीडर आहेत ते त्यांना भेटायला म्हणून
खरं लोकसभा पुढच्या काही दिवसात आहे. या बैठकीच्या निमित्तानं एक लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराची म्हणजे एक मोर्चेबांधीची सुरुवात होऊ शकली असती. आता काय नाही, आता त्याची काही सुरुवात वगैरे नव्हती. त्यांना इथं जवळ पंढरपूरमध्येच एक कार्यक्रम होता आणि ते येणार आहेत, त्यामुळे तात्पुरती आमची भेट होती. पुन्हा हे कार्यक्रम होऊ शकेल पुढे? जरूर होणार, जरूर. सर, राज्याचं वातावरण विरुद्ध काही अनुषंगाने प्रश्न. अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये ड्रग्ज माफिया सापडत आहेत, कारखाने उद्ध्वस्त केले जात आहेत. सोलापूर सारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचं ड्रग्ज सापडलं जातं. आता पुन्हा पालघरमध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत. आपण कशा पद्धतीने बघता? आपण गृह विभाग सांभाळलेला आहे, गृह विभाग कुठे कमी पडत सगळ्यांना? त्याच्यामध्ये हे प्रॉपरली मॉनिटर केलं पाहिजे आणि इंटेलिजन्स एजन्सी जास्त स्ट्रेंथन केली पाहिजे आणि त्याच्यामार्फत सगळे हे माहिती काढून घेतली पाहिजे आणि ते स्टॉप केलं पाहिजे. कुठेतरी महाराष्ट्राचा जे आता मध्यंतरी एक मूवी आला होता उडता पंजाब नावाचा, तशा पद्धतीची परिस्थिती कुठेतरी निर्माण झाली असं म्हणाला. कारण ड्रग्ज इतक्या मोठ्या प्रमाणात सापडला. ठीक आहे, मागे एकदा सापडलेलं होतं, ही काय पहिली वेळ नाही आहे, दुसरी वेळ आहे. मला वाटतं की काही प्रमाणामध्ये ते कंट्रोल झालेलं आहे आपल्या इथं. एका जिल्ह्यापुरतं हे प्रश्न आहे, सगळ्या स्टेटला इन्व्हॉल्वमेंट करण्यामध्ये किंवा देशाला इन्व्हॉल्व करण्यामध्ये काय अर्थ नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर गंभीर आहे. मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत त्यांचं म्हणणं असं की 24 तारखेपर्यंत जर आरक्षणाचा मुद्दा नाही तर 25 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषण करू, कुठल्याही राजकीय नेत्याला गावामध्ये फिरू देणार नाही, अशा पद्धतीची आंदोलन भूमिका घेतली जाते. आपण कशा पद्धतीने बघता मराठा आंदोलन? नाही, जे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस केलेलं तर केलंच पाहिजे. गरजेचं आहे मराठा आरक्षण आपल्याला वाटतं? नाही, असं आहे तर आता त्यांनी सरकारने मान्य केलेलं आहे, त्यांनी कबूल केलेलं आहे तर ते केलं पाहिजे. सर, अशी परिस्थिती खूप येते, आमच्या वेळेस आलेली होती, पण एखाद्या वेळेस मान्य केलेलं असेल तर ते इम्प्लिमेंट केलंच पाहिजे. मराठा आरक्षणाचं इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. जे प्रॉमिस केलं त्या पद्धतीनं पूर्तता झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे शिंदे साहेब या ठिकाणी व्यक्त करतात. आणि महाविकास आघाडीच्या संदर्भात जी बैठक होणार होती ती एक अनौपचारिक बैठक होती आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं ठरलेली होती. पुढे ती पुन्हा एकदा बैठक होईल अशा पद्धतीची भावना देखील त्या निमित्तानं व्यक्त करतात. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. मात्र अजित पवारांचा ठरलेला दौरा पार पडणार आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा 50 मिनिटे आधी अजित पवार पिंपळनेर येथे पोहोचणार आहेत. शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. सोमवारच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला जाणार आहेत. दौरा का रद्द करण्यात आला याचे कोणतेही कारण समोर आले नाही. अचानक दौरा रद्द झाल्याने कार्यकर्ते देखील संभ्रमात पडल्याचे दिसत आहे. किरीटेश्वर मठात 15 नोव्हेंबरपासून धर्मसंकीर्तन तर 19 नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मठाधिपती निरंजन मूर्ती श्री मणिप्र स्वामीनाथ महास्वामी यांनी दिली आहे. सोलापूर शहरातील भवानीपेठ कुंभारवेस येथील श्री किरीटेश्वर संस्थान विरक्त मठाचे वेदांताचार्य विद्या वाचस्पती लिंगैक्य पूज्य श्री मृत्युंजय महाशिवयोगींच्या 34व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त बुधवार 15 नोव्हेंबरपासून सायंकाळी 6 वाजता धारवाड मुरघा मठाचे मठाधिपती डॉक्टर पूज्य श्री मणिप्र मल्लिकार्जुन महास्वामीजी हे मुरघेंद्र महाशिवयोगी यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन सांगणार आहेत. याचवेळी धर्मसंकीर्तन कार्यक्रमही होणार आहे. रविवारी 19 नोव्हेंबर रोजी कुंभारवेस येथील किरीटेश्वर मठात सामुदायिक विवाह सोहळा होणार असल्याची माहिती मठाधिपती निरंजन मूर्ती श्री मणिप्र स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शरण साहित्य अध्यासनाचे विश्वस्त चन्नवीर भद्रेश्वर मठ, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, ऑटोमोबाईल वर्कर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नागराज कोंडे, शिवानंद गंगावती, उद्योजक नितीन घाटोळे, जगन्नाथ गरड, नागेंद्र बसवंती यांच्यासह भक्त उपस्थित होते. बुधवारी 15 नोव्हेंबर ते रविवार 19 नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी 6 वाजता किरीटेश्वर मठामध्ये धारवाड मुरघा मठाचे मठाधिपती डॉक्टर पूज्य श्री मणिप्र मल्लिकार्जुन महास्वामीजी हे प्रवचन सांगणार आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्याला डॉक्टर शिवानंद महास्वामी, डॉक्टर चन्नबसप्पा महास्वामी, बसवलिंग महास्वामी, शिवानंद महास्वामी, प्रशांत महास्वामी, मृत्युंजय महास्वामी, पूज्य श्री महास्वामी, मुरुगेंद्र महास्वामी,
देवणी महास्वामी, मंठाळ महास्वामी, रडगल महास्वामी, डॉक्टर शिवयोगी स्वामी, शिवलीलंबा, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यासह महास्वामी, संत, शरण आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दररोज सायंकाळी किरीटेश्वर भक्त मंडळ, अक्कनबळक, शंकरलिंग अक्कनबळक, मट्टी वस्ती अक्कनबळक, बसव केंद्राच्या वतीने भजन, कीर्तन, जनजागृतीचे कार्यक्रम होणार आहेत. दरवर्षी किरीटेश्वर मठामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे 17वे वर्ष आहे. वधूवरांना संसारोपयोगी साहित्यासह मणी, मंगळसूत्र, जोडवी, शालू, ड्रेस मठाच्या वतीने देण्यात येते. विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन स्वामीनाथ महास्वामी यांनी केले आहे. आतापर्यंत 1100हून अधिक जोडपी या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत. नवदाम्पत्यांना विवाह सोहळ्याप्रसंगी भावी आयुष्यासाठी समुपदेशन करून माणसाने माणसासारखे जगावे असे समुपदेशन करण्यात येते. याशिवाय श्रावण महिन्यात महिनाभर जनजागृतीपर प्रवचन, धर्मजागृतीपर समुपदेशन, मार्गदर्शन, महाप्रसाद, गुढीपाडव्यालाही धार्मिक कार्यक्रम, समुपदेशन, मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय गोरगरीब विद्यार्थी, शालेय साहित्याचे वाटप, गरजवंत कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये धर्मजागृतीबरोबरच गरजवंतांना शिधा, कपडे, अन्नधान्याचे वाटपही मठाच्या वतीने करण्यात आले आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. बसवादी परमेश्वरನ ನೆನೆಸಿಕೊಂಡು श्री मणिपुर चक्रवर्ती कीर्तेश्वर महाशिवोगी यांना प्रणाम करून लिंगैक वेदांत आचार्य विद्या वाचस्पती यांच्या 34वा पुण्यस्मरणोत्सव निमित्त सालाबादप्रमाणे दरवर्षी सामूहिक विवाह आणि प्रवचन, संगीत कार्यक्रम 15/11/2023 पासून 19/11/23 पर्यंत दररोज संध्याकाळी 6 वाजता प्रवचन संगीत कार्यक्रम होणार आहे. सामूहिक विवाह 19/11/2023 सकाळी 11:30 वाजता अक्षता होणार आहे. आणि आतापर्यंत 1100 कीर्तेश्वर मठातर्फे जोडपे सामूहिक विवाह करण्यात आलेला आहे. आणि कीर्तेश्वर मठातर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात आणि पाडवा महिने प्रवचन आणि प्रसाद ठेवलेला असते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यात वरईचा समावेश असून याच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढविण्यात उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले. वरईच्या धान्यापासून भगर बनवली जाते. आपल्या राज्यात उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरचा आहार घेतला जातो. पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मध्ये ऑक्टोबर महिना हा नवरात्री महोत्सवाला वरईसाठी समर्पित केला आहे. वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलके असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात. म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. वरईत असलेल्या व्हिटॅमिन B3, C, A व E जास्त प्रमाणात असतात. वरईत पोटॅशियम, लोह, जस्त व कॅल्शियम ही खनिजे उपलब्ध आहेत, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वरई धान्याचा आहारात वापर केल्याने हृदयाशी निगडित व्याधी नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभ होतो. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात वरई महत्त्वाची भूमिका बजावते. वरईमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे त्वचा, केस याचे आरोग्य राखण्यास मदत होते. वरईतील सर्व पौष्टिक घटकांचा विचार केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल, शर्करा प्रमाण, पोटाचे व पचनाचे विकार कमी करण्यास मदत होते. वरई हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाची लागवड प्रामुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उपपर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरई हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य आहे. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे प्रमुख पौष्टिक तृणधान्य पीक असल्याचे सांगण्यात आले. किरकोळ भांडणामधून टाकळी येथे एकाने पिस्तूलमधून हवेत 5 राऊंड गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात 5 जणांना मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट तालुक्यात दारू पिऊन किरकोळ भांडणामधून टाकळी येथे एकाने पिस्तूलमधून हवेत 5 राऊंड गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात 5 जणांना मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीबारामुळे टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गालगत टाकळी येथे हॉटेल प्रशांत बियर बार व परमिट रूम आहे. येथे वरील 5 जण शनिवारी रात्री दारू पीत बसले होते.
तेव्हा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले. रागात एकमेकांच्या अंगावर ते धावत जाऊ लागले. यावेळी सिद्धाराम जानकर याने त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हरने हवेमध्ये 5 राऊंड गोळीबार केला. रात्री 12च्या सुमारास याची माहिती मिळताच मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले आणि इतर पोलीस घटनास्थळी आले. पोलीस आल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता त्यांनी भांडण सुरूच ठेवले. जानकर यांनी पुन्हा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी जानकर याला पिस्तूलसह ताब्यात घेतले. इतर चौघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणून अटक केली. सिद्धाराम चंद्रकांत जानकर, नागेश बहिरप्पा साबळे व शरणप्पा हनुमंत पाटील तिघेही राहणार चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर, शिवशरण खंडाप्पा दूधभाते राहणार टाकळी व अंकुश आमसिद्ध घोडके राहणार कुरघोट तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या 5 आरोपींची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी 80,000चे एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, यामध्ये 5 पुंगळ्या, 1 जिवंत काडतूस तसेच रिव्हॉल्व्हर ठेवण्याच्या लेदरचा ब्राऊन रंगाच्या पाऊचमधील 2 जिवंत काडतुसे जप्त केली. सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवनास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील 5 राऊंड फायर करून भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच पोलीस आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता भांडण आपापसात सुरू ठेवले. पोलिसांसमोर हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलीस शिपाई रोहन पवार यांनी 5 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 143, 144, 147, 148, 160, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110, 115 व 135, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25, 27 व 30 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. सोलापूरचे रहिवासी असणारे पोलीस अधिकारी 20,000ची लाच घेताना पुण्यात अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. गुन्ह्यातील कागदपत्रे देण्यासाठी 30,000 रुपये लाचेची मागणी करून 20,000 रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि वकील यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याच्या समोर रविवारी 22 ऑक्टोबर रोजी केली. भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे वय 53 आणि ॲडव्होकेट मधुकर विठ्ठल कोरडे वय 35 राहणार अहमदनगर असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 41 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्स कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व ॲडव्होकेट मधुकर कोरडे यांनी 30,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 20,000 रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली. तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व ॲडव्होकेट कोरडे यांनी 30,000 रुपये लाच मागून तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने रविवारी भिगवण पोलीस स्टेशन समोर सापळा रचला. ॲडव्होकेट कोरडे यांना PSI लोकरे यांच्यासाठी 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर PSI लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या आरोपीचा 12 तासात मुसक्या आवळत आरोपीकडून सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोलापूर शहरात रात्रीच्या आणि दिवसा होणाऱ्या घरफोड्या, मोटरसायकल चोरीच्या माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने घरफोडी चोरी दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात गुप्त बातमीदारांना माहिती देऊन त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळाली की यातील घरफोडी चोरीतील दागिने घेऊन जात आहे. अशी गुप्त माहिती पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून थांबले असता गुप्त बातमीदारांनी सांगितल्या वर्णनाप्रमाणे तेथे एक इसम आला. त्यास पोलिसांनी जागेच पकडले. त्याचे नाव पत्ता विचारले असता तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये घरफोडी चोरीतील 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, मणी असलेले गंठण, 55,000 रुपये किमतीचे 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस असा एकूण 85,000 चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा गुन्हा 12 तासांच्या आत उघड करण्यात आला आहे.
तसेच MIDC पोलीस स्टेशन येथील मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने गुप्त बातमीदारास माहिती देऊन त्यास माहिती देण्याबाबत सांगितले असता चोरीतील मोटरसायकल विक्रीसाठी सिद्धारूढ मठाच्या जवळ एक इसम येणार आहे अशी गुप्त बातमी पोलीस कॉन्स्टेबल याळगी यांना मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावला असता गुप्त बातमीदारांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम मोटरसायकलवर आला. त्यास सर्वांनी सापळा लावून जागीच पकडले. त्याच्याकडील मोटरसायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरची मोटरसायकल MIDC पोलीस स्टेशन येथील चोरीस गेल्याची माहिती मिळाली. सदर आरोपीच्या ताब्यातून यामाहा कंपनीची MT-15 काळ्या रंगाची MH-13 RC DN 2584 ही मोटरसायकल चोरणारा आरोपी नामे ईश्वर श्रीनिवास बिरू वय 19 राहणार शांतीनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे सोलापूर यास अटक करून त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीचे मोटरसायकल जप्त करण्यात आली. आरोपीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालक याच्याकडून 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी ईश्वर बिरू याच्याकडून एक मोटरसायकल असा 60,000 रुपयांचा मुद्देमाल असा दोघांकडून मिळून 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुना विडी घरकुल इथल्या म्हाडा विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. सोलापूर शहरात पूर्व भागातील जुना विडी घरकुल या ठिकाणी माढा विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रुग्णसेवक लादेन, रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना मदत केली. सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी महापालिका प्रशासनावर या घटनेवर खापर फोडत विहिरीवर कंपाऊंड करून विहीर बंदिस्त करण्याची मागणी केली. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मध्य प्रदेशातील दुर्गा मातेच्या पूजेचा मान सोलापूरकरांना मिळाला आहे. मध्य प्रदेशातील पहाडखेडा या गावी दुर्गा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील पहाडखेडा या गावातील दुर्गा उत्सवाच्या पूजेचा मान संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांना मिळाला. या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या अंगात येण्याचे प्रमाण असते तर मध्य प्रदेशमध्ये कोणत्याच महिलेच्या अंगात येत नाही. त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरुषांच्या अंगात येत असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या भक्तिभावाने या उत्सवामध्ये सामील झालेले होते. यावेळी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या वतीने एक दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अभय यावलकर समितीची शिफारस मान्य करा आणि त्याची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी सहित अन्य वेतन विषयक लाभ द्यावे. 2020 रोजी मान्य केलेल्या वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा. यापूर्वीच्या माजी ग्रामविकास मंत्र्यांनी उत्पन्न आणि वसुलीचे अट रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. अद्यापही उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द केली नाही. ती अट रद्द करावी. लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी आणि शासन निर्णयाप्रमाणे आकृतीबंधातील
कर्मचाऱ्याप्रमाणे आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांनाही किमान वेतनाचा आणि 10% आरक्षणाचा लाभ द्यावा. 10% आरक्षणाची रेंगाळलेली भरती प्रक्रिया गतिमान करा आणि ज्येष्ठता यादीतील पात्र कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश करा. भरती प्रक्रिया पारदर्शक करा. गट ड ची भरती प्रक्रिया वगळण्याचा निर्णय रद्द करा. गट क बरोबरच ड गटाची भरती प्रक्रिया गतिमान करा. अनुकंपा कोटा भरतीसाठी जशी मोहीम राबवण्यात येते त्याचप्रमाणे 10% आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करून गट क आणि गट ड यांना सामावून घ्यावे. शासनाचे राहणीमान भत्ता 100% शासनाच्या तिजोरीतून देण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी आयटक मार्फत धरणे आंदोलन करण्यात आले. ड वर्गाची भरती, अरे ड वर्गाची भरती, अरे ड वर्गाची भरती, राणीमान भत्ता, अरे राणीमान भत्ता, अरे राणीमान भत्ता. अभय यावलकर समितीची शिफारस, अभय यावलकर समितीची शिफारस. सदरील मागण्यांचा पाठपुरावा करण्याकरता 20 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड A.B. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी आयटक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे, उपाध्यक्ष काँग्रेस संघटन, सचिव कॉम्रेड संतोष जमादार, सहसचिव कॉम्रेड सतीश गायकवाड, खजिनदार कॉम्रेड शंतनू गायकवाड, नियंत्रक महसूल कर्मचारी नेते कॉम्रेड अशोक इंदापुरे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं राज्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा आपल्याला या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर काढण्यात आलेला आहे. आज ह्या 23 तारखेला कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन ही संघटना अध्यक्षीय संघटना आहे. त्यांच्या मागण्याकरता मोर्चा काढण्यात आलेला आहे. याच्या वेळेस त्या प्रमुख मागण्या काय आहेत? अध्यक्षीय कार्यक्रम सोलापुरात असतील, 2018 साली जे किमान वेतन राज्यात संपलं असतील किंवा होतं देशात असतील. त्याची मुदत संपल्यानंतर 2 महिन्यांनी ते लागू आमच्या केलं. संघटनेचा त्याचं याच्यामध्ये अनुदान दिलं ते 2022ला. असा 70 महिन्याचा थकीत 2000 मध्ये पगार आणि मागणी. जसे की यावलकर समिती शासनाने नेमली होती. त्या दोघं अहवाल दिलेला आहे, तो शासनाने स्वीकारलेला आहे. त्याची 5 अंमलबजावणी डिसेंबरला एक मोठी ही त्याची एक अध्यक्षीय प्रमुख रॅली मागणी आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहे. सरकारने किमान वेतन त्याच्या वाढवलेलं आहे. नियोजनाच्या संदर्भात रक्कम दिलेली काही नाही. जबाबदारी त्यांनी दुसरी जेव्हा गोष्ट माझ्याशी बोलून दाखवली वसुलीच्या तेव्हा तातडीनं रद्द करतो संपूर्ण म्हणून स्वराज्य पोलिसांनी मी असलेलं सांगितलेलं आमच्या कॉम्रेड होतं. अशोक ती इंदापूरकर वसुलीचा असतील. रद्द केलेले नाही. त्यावेळेस ते राहणीमान असतील. भत्ता शासनाने द्यावा हे आमची मागणी आहे. याचं नियोजन शिपाई तर आम्ही बंधूंची केलेलं आहे. जी आता लोकल भरती आहे जिल्हा परिषद येणाऱ्या 5 डिसेंबरला चांगल्या पद्धतीने आपण चांगल्याची एंट्री घेऊया. ती भरती पंढरपुरातली कॉर्नर सभा होईल, प्रमुख मागणी. कुर्डवाडीतली कॉर्नर सभा होईल. जुना झालेला याचाही समारोप चांगल्या पद्धतीने मार्चमध्ये होईल. लोकसंख्या वाढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा अप्रतिबंध सुधारित करा. आज जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने अप्रतिबंधाच्या इथं आलो, बाहेरचे जे माणसं आहेत त्या माणसाने अप्रतिबंधमध्ये घेऊन त्याला प्रत्येकाच्या शासनाने चेहऱ्यावर एक असं दिसते. आणि सर्व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून व कालकथित कांबळे यांच्या स्मरणार्थ नूतन वकील आणि पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. MK युथ फाउंडेशन सोलापूर तसेच अभेद्य नाट्यकला व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे संस्थेमार्फत नूतन वकील पत्रकार यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायविधी मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले, ॲडव्होकेट अजय रणशृंगारे, पत्रकार सेवा संघाचे पत्रकार रवी देवकर, बहुजन आवाज न्यूज चॅनलचे प्राध्यापक विजयकुमार लोंढे, छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे देवाभाई उघडे, ॲडव्होकेट अनिताताई रणशृंगारे, MK युथ फाउंडेशनचे आधारस्तंभ महेंद्र कांबळे, तसेच MK युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र कांबळे आणि अभेद्य नाट्यकला व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रोहित भालेराव, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, शैलेंद्र कांबळे, शुभम कोरे, केशव कोळी, किशोर झेंडेकर, प्रजित तळभंडारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट दर्शनाताई गायकवाड व आभार ॲडव्होकेट कपिलकुमार चलवादी यांनी मानले. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी महादेव कोगनुरे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक व सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी शेखर मुंदडा यांनी अनेक वर्षांपासून महादेव कोगनुरे व एमके फाउंडेशनच्या कार्याची माहिती होती। महादेव कोगनुरे हे समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत। त्यांच्या या निस्वार्थ कामाची पावती भविष्यात त्यांना नक्कीच मिळेल। त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असे आहे असे उद्गार काढले व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेचे उद्दिष्ट व भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली। पूजन करून जी सुरुवात केली त्याबद्दल मी खास अभिनंदन त्यांचं करतो। त्यांच्याबद्दल माहिती मी बऱ्याच दिवसापासून ऐकतोय, कारण सोलापूरमध्ये सुद्धा आपल्या महाएनजीओ फेडरेशनचं काम आहे, कारण की जवळजवळ 2500 एनजीओ महाएनजीओ फेडरेशनच्या अंडर आहे आणि आमचे सोलापूरचे जे कोऑर्डिनेटर आहेत अमोल उंबरजे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांनी बऱ्यापैकी मला सगळी माहिती महादेवजीबद्दल सांगितली होती। त्यांच्या करोनाचं काम असेल, वह्या वाटपाचं 4-5-6 वर्षापासूनचं काम असेल, आणि आता येताना पण सकाळी मला अमोलजींनी सांगितलं की जो एखाद्याचं घर जर जळायला गेलं तर तिथं पूर्ण सगळं सेट महादेवजी तिथं पोहोचवतात, खूप मोठी गोष्ट आहे। आणि माझी अटॅचमेंट त्याच्यामुळेच झाली। मी राजकीय जरी असलो तरी मी सामाजिक जास्त आहे, कारण की माझं बॅकग्राऊंड जर तुम्ही बघाल तर आर्ट ऑफ लिव्हिंगचं मी महाराष्ट्राचं ट्रस्टी आहे मागच्या 7 वर्षापासून। 22 वर्षापासून त्याच्यात मी सक्रिय आहे एकदम, आणि तिथं सेवा कार्यच असतं आणि अध्यात्म असतं। महाएनजीओ फेडरेशन मध्ये 2500 एनजीओना लीड करतोय, त्यामुळे मला माहिती आहे की कशा पद्धतीने एनजीओचं काम चालतं, काही एनजीओ कशा काम करतात, काही एनजीओ कशा काम करतात। आणि कोगनुरेजींचं फाउंडेशन इतकं मोठं काम करतंय की म्हणजे आम्ही 2500 एनजीओना घेऊन जेवढं काम करतोय, मला असं वाटतं तेवढं काम तुम्ही एकटेच आज खूप आनंद वाटला। आणि मी त्यांना मागच्या वेळी खरंय सांगितलं होतं की मला थोडंसं वेळेची कमी आहे, पण पुढच्या वेळी येईल तेव्हा मी स्वतःहून येईल। मला असं वाटतं अमोल मी संपर्क त्यांना करून सांगितलं की आम्ही येतोय, नक्की तुमच्या घरी येतोय। त्यामुळं मला आनंद वाटला घरी येऊन, आणि त्यांच्या सेवेबद्दल खूप मला कौतुक वाटतं। खूप चांगली सेवा ते करतायत, निस्वार्थ भावनेने करतायत। आणि जेव्हा एखादी सेवा निस्वार्थ भावनेने जेव्हा करतो त्याचं फळही मोठंच मिळतं, जे तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे। आपण आता गोसेवेच्या आयोगाच्या कामावर येऊया। महाराष्ट्र शेखर मुंदडा यांच्याशी फार पूर्वीपासून स्नेहसंबंध आहेत व सामाजिक कार्यात त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते। भविष्यात देखील त्यांनी असेच मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली। सदिच्छा भेट दिले। खरं सांगायचं जर झालं तर मुंदडा साहेबांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे। माझं जेव्हा कोविडमध्ये देवेंद्र साहेबांकडनं जेव्हा कोविड पुरस्कार मिळाला होता, कोविड योद्धा पुरस्कार, त्यावेळी मुंदडा साहेबांना सुद्धा पुरस्कार मिळाला। त्यावेळी आपल्या दोघांचं भेट झाली होती। त्यावेळी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यावेळी मार्गदर्शन केले होते। तेव्हापासून आम्ही दोघेही संपर्कात आहोत। तर मी मुंदडा साहेबांना एवढंच म्हणजे इच्छा व्यक्त करतो की आपण सदैव माझ्या पाठीशी असायला पाहिजेत। फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करत आहे, अजून मला फाउंडेशनचं काम जास्तीत जास्त गरिबांसाठी करण्यासाठी पाठबळ मिळून द्यावं थोडस आपली एक विनंती करतो। त्यांना सुद्धा आमच्या फाउंडेशन कार्याबद्दल आपण त्यांच्या कानावर टाकावं आणि फाउंडेशनला जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत मिळवून देणार त्याच्यावर प्रयत्न करावा, एवढंच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो। आणि जास्त बोलणार नाही, आपण आमच्या घरी आलात। मी आमच्या पूर्ण फाउंडेशनचे परिवार असो। कळंब खामसवाडीतील नवरात्र उत्सव यात्रेची यशस्वी सांगता करण्यात आली। कळंबा तालुक्यातील खामसवाडी येथील रोकडेश्वरी देवी नवरात्रोत्सव यशस्वीपणे पार पडला। घटस्थापनेपासून रोज देवीची विधिवत आरती पूजन 9 दिवस होत होते। अष्टमी व नवमी या 2 दिवशी
गावात मोठी यात्रा भरते. यावेळी रात्री अनेक प्रकारची सोंगे वेगवेगळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. या यात्रेतील लक्षवेधी सोंगे कर्नाटक येथून आलेल्या कलाकारांची होती. त्यांनी हनुमान, मोटू पतलूच्या वेशभूषा, राक्षस कलाकृती लोकांचे लक्ष वेधून घेत होते. या यात्रेत मराठा आरक्षण प्रमुख जरांगे पाटील यांची वेशभूषा आकर्षण ठरली हे विशेष. नवमीच्या दिवशी घट उत्थापन झाल्यावर गावात रोकडेश्वरी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते. यावेळी पालखीसमोर कृत्रिम बनवलेले हत्तीचे रूप, त्यापुढे पारंपरिक लेझिम मंडळ खेळ खेळताना दिसते. ढोल ताशा हलगीच्या निनादात गावातील लोक लेझिम खेळण्यात दंग होतात. या उत्सवामध्ये बाहेरील नोकरीसाठी गेलेले सर्व लोक तसेच सासरी गेलेल्या अनेक मुली या नवरात्रोत्सवात दर्शनासाठी खामसवाडी येथे येतात हे विशेष. शिराढोण पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांची टीम चोख बंदोबस्तात होती. मात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्योतिसिंग राठोड, उपाध्यक्ष निलेश पाटील, सचिव प्रभाकर शेळके, सरपंच अमोल पाटील यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केल्याने यात्रा यशस्वीपणे पार पडली. गावातील तरुण युवकांनी अन्नछत्र चालवून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदेवता श्री रूपाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आला अंतिम टप्प्यात. मसरेंच्या निवासस्थानात झाले विधिवत पारंपरिक दहीहंडी पूजन. दहीहंडी मिरवणूक ठरली लक्षवेधी. माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर अमृत कलशाचे झाले पूजन. महापालिकेच्या वतीने कॅम्प शाळेत करण्यात आले होते आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला अचानक रद्द. राजकीय वर्तुळात आले विविध चर्चांना उधाण. आणि MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी. घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या 12 तासात मुसक्या आवळल्या. सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.